तिवसा तालुक्यासह तळेगाव ठाकूर परिसरात पावसानं पाठ फिरवल्यानं खरीप पिकांवर मोठं संकट ओढावलंय। गेल्या 8 ते 15 दिवसांपासून समाधानकारक पाऊस नसल्यानं सोयाबीन, कापूस, तूर आणि मका ही पिकं करपू लागली असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं टाकलं आहे। उशिरा झालेली पेरणी, काही ठिकाणी बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे कमी उगवण आणि त्यातच पावसाने दांडी मारल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। पावसाअभावी अनेक शेतकरी विहीर आणि बोरवेलच्या माध्यमातून सिंचन करत आहे, मात्र महावितरणकडून होणाऱ्या वारंवार वीज खंडित होण्यामुळे सिंचनात अडथळे निर्माण होत आहे। माझं नाव श्रीकृष्ण वासुदेवराव पाटील, राणा तळेगाव ठाकूर, एक छोटासा शेतकरी आहे मी। आज कंडिशन शेतकऱ्याची खूप कठीण आहे आणि दुबार पेरणी करावी लागली आणि गव्हर्नमेंटनं काही मदत केली नाही। आमच्या बॅगा खूप बोगस निघाल्या। आता त्याच्यामध्ये पाऊस नाही आला आहे। आता स्प्रिंकलर आमचे चालू केले आहे, ज्याच्याजवळ नाही आहे त्याची हकीकत खूप बेकार आहे। आणि आता आमच्याकडं थोडं बहुत पाणी आहे, आमचं थोडंसं ओलीत चालू आहे, पण ह्या पाण्यानं काही होत नाही शेतकऱ्याचं। ह्याच्यामध्ये जे पाहिजे ते नसतेच, असे हाल आहे। आणि बरेचसे शेतकरी असे आहे का त्याची पेरणीच निघाली नाही, तसेच आहे शेताखाली। यावर्षी आम्ही जे समजून घ्या सोयाबीनचं बियाणं पेरलं, काही बियाणे चांगले निघाले, काही बियाण्याची उगवण शक्ती कमी झाली आहे। समजून यावर्षी अपुरा पावसामुळे समजून घ्या आमचं सोयाबीन यावर्षी उन्हीच्या यानं सोक घेऊन राहिलं। आम्ही तणनाशक जे मारले तणनाशक ते मेले नाही, कारण पाऊसच अपुरा आहे। ज्या सीजनात, ज्या जुलै महिन्यात भरपूर पाऊस असतो त्या जुलै महिन्यात आम्हाला समजून घ्या पिंकर लावा लागून राहिले। पिंकर जिथं पाणी आहे तिथं समजून घ्या लाईन नाही आहे, जिथं लाईन आहे तिथं पाणी नाही आहे। आणि जिथं समजून कोरडवाहू जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची ती परिस्थिती खूप बिकट परिस्थिती आहे। म्हणून वरुण राजाला एवढीच विनंती आहे का हे वरुण राजा तू थोडंसं लक्ष दे, कास्तकारावर थोडंसं पाणी बरसू दे। कारण लोक म्हणते का शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, म्हणून तू आभाळाकडे आमची एवढीच विनंती आहे, वरुण राजा चांगला बरसू दे आणि चांगलं कास्तकाराला भरभर पिकू दे। ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही त्यांच्या शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर आहे। तणनाशक फवारणीनंतरही पाऊस न पडल्यानं पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे। दुसरीकडे तण वाढल्यानं डवरणी आणि खुरपणीची कामेही खोळंबली आहेत। जमिनीतील ओलावा कमी झाल्यानं शेतात भेगा पडू लागल्या आहेत। शासनानं तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, पीक विमा दाव्याची प्रक्रिया सुलभ करावी आणि कृषी विभागामार्फत आवश्यक मार्गदर्शन करावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास तिवसा तालुक्यातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे।